प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. आजच्या दिवसाबद्दल प्रभूची उपकार स्तुती करूया. आजचा विषय प्रियानो, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. काही वचनातून आपण पाहूया. योहान याचा 14वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये प्रभूचं वचन सांगतं, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. प्रियानो, या वचनातून आम्हाला एक उत्तेजन, एक प्रेरणा मिळते की प्रभू या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. कारण प्रभूला माहिती प्रियानो, आम्ही मनुष्य आहोत. मनुष्य स्वभाव अस्वस्थ होतो, निराश होतो. आमच्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात, संकटे येतात. म्हणूनच प्रभूचं वचन या ठिकाणी आम्हासाठी एक उत्तेजन म्हणून देऊन ठेवलेलं आहे प्रियानो, की आमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. तर आम्हाला एक गोष्ट करण्याची गरज आहे, आम्हाला देवावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. तर प्रियानो, काही गोष्टी आपण पाहणार आहोत की कोणकोणते प्रसंग आहेत की ज्या वेळेस आमचं अंतःकरण अस्वस्थ होतं आणि त्या प्रत्येक प्रसंगामध्ये प्रभू आम्हाला काय सांगत आहे. पहिली गोष्ट जर पाहिलं तर जेव्हा अचानक काहीतरी संकट आमच्या जीवनावर येते तेव्हा आमचे अंतःकरण अस्वस्थ होते. प्रियानो, आपण मनुष्य जीवन जगत असताना अचानक असे काहीतरी संकट आमच्या जीवनावर येतात, ज्यावेळेस सर्व काही आपल्याला असं वाटतं खूप अवघड आहे, काही समजत नाही, मार्ग दिसत नाही किंवा आमच्या जीवनावर अकस्मात गोष्टी येतात. परंतु या सर्व प्रसंगामध्ये देखील प्रियानो, देवाचं वचन सांगतं, नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय आणि 25वे वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हासाठी एक उत्तेजन आहे. प्रभूचं वचन सांगतं, तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको, दुष्टाची धाड आली तरी भिवू नको, कारण परमेश्वर तुझा उत्पन्नकर्ता होईल, तो तुझा पाय गुंतू देणार नाही. जरी आमच्या जीवनामध्ये अचानक काही संकट आले असतील, ज्यावेळेस आम्हाला वाटलंही नसेल की असं काहीतरी आमच्या जीवनात घडेल आणि असे संकट आमच्या जीवनात येतील प्रियानो, परंतु प्रभूचं वचन आम्हाला उत्तेजन देतं की आलेल्या कुठल्याही संकटाला घाबरू नको, कारण परमेश्वर तुझा उत्पन्नकर्ता होईल आणि त्या संकटामध्ये तो प्रभू तुला गुंतू देणार नाही. अलगद तो प्रभू आम्हाला त्या संकटातून बाहेर काढेल. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट, केव्हा आमचं अंतःकरण अस्वस्थ होतं प्रियानो, जेव्हा खूप चिंता वाटायला लागते, काळजी वाटायला लागते. आमच्या जीवनात अनेक अशा काही गोष्टी घडतात की जेव्हा आमच्या अनेक गोष्टींमध्ये आम्ही चिंतेत पडतो, आम्हाला समजत नाही आपण काय करावे. परंतु त्याच्यासाठी देखील देवाचं वचन सांगतं प्रियानो, 1 पेत्र 5वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. किती सुंदर देवाचं वचन आहे प्रियानो. कदाचित आम्हाला काळजी वाटते, चिंता वाटते, आम्हाला समजत नाही काय करावं, आम्ही चिंतेने व्यस्त होतो प्रियानो, परंतु प्रभू आम्हाला सांगत आहे की त्याच्यावर आपली सर्व चिंता टाका. तो आपल्या चिंता घेण्यासाठी, तो आमच्या काळजी घेण्यासाठी तयार आहे प्रियानो. आम्हाला घाबरण्याची गरज नाही, आम्हाला चिंतेत आपलं जीवन व्यतीत करण्याची गरज नाही. तर आम्हाला आमची सर्व चिंता, आमच्या सर्व काळजी त्या प्रभूवर टाकण्याची गरज आहे. आणि जेव्हा आम्ही त्याच्यावर आपल्या सर्व चिंता टाकू, तो प्रभू आमची काळजी घेतो प्रियानो. हे आमच्यासाठी एक उत्तेजन आहे. म्हणून आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये अस्वस्थता येऊ देण्याची गरज नाही प्रियानो. तिसरी गोष्ट, केव्हा आमच्या जीवनामध्ये अस्वस्थता येते, जेव्हा आम्हाला मार्ग सापडत नाही. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये असे काही घटना घडतात, असे काही प्रसंग येतात, अशा कुठल्या स्थितीतून आपण जात असतो प्रियानो, ज्यावेळेस आम्हाला कुठलाही मार्ग सापडत नाही, आपल्याला मार्ग दिसत नाही. अशा वेळेस आम्हाला एक गोष्ट करण्याची गरज आहे की आम्ही आमचा मार्ग नव्हे तर आम्हाला प्रभूच्या मार्गात चालण्याची गरज आहे. त्यासाठी देवाचं वचन आम्हाला सांगतं, योहान 14:6 मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. प्रभूचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की आम्हाला ज्यावेळेस मार्ग सापडत नाही किंवा आम्हाला कोणतीही गोष्टी दिसत नाही, आम्हाला त्यावेळेस एक गोष्ट करण्याची गरज आहे, आम्हाला प्रभूच्या मार्गाकडे, प्रभूच्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण योहान 14:6 देवाचं वचन सांगतं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. म्हणून आम्हाला घाबरण्याची गरज नाही. जेव्हा मार्ग दिसत नाही, जेव्हा गोष्टी सापडत नाहीत प्रियानो, त्यावेळेस आम्हाला आमचं लक्ष प्रभूकडे लावण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. चौथी गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की केव्हा आमचं मन अस्वस्थ होतं, जेव्हा आमच्या मनामध्ये शांती किंवा समाधान वाटत नाही.
प्रियानो, मनामध्ये अनेक चिंता असतात, अनेक काळजी येतात आणि आणि आमच्या जीवनातील शांती, आमच्या जीवनातील समाधान जणू काही नष्ट झाल्यासारखं वाटतं. अशा वेळेस आमचं अंतःकरण अस्वस्थ होतं. त्याच्यासाठी देखील देवाचं वचन सांगतं योहान 14:27 मध्ये, मी तुम्हास शांती देऊन ठेवतो. मी आपली शांती तुम्हास देतो. जसं जग देतं तसं मी तुम्हाला देत नाही. तर तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. प्रभूची शांती आमच्या जीवनात येते प्रियानो, ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष त्या प्रभूकडे लावतो, ज्यावेळेस आम्ही आमची दृष्टी त्या प्रभूकडे लावतो. म्हणून या सर्व वचनामधून आम्हाला एकच गोष्ट करण्याची गरज आहे. आम्हाला आमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देण्याची गरज नाही, तर आम्हाला आमचं लक्ष त्या प्रभूकडे लावण्याची गरज आहे. ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष त्या प्रभूकडे लावू, ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष त्या देवाच्या वचनाकडे लावू, तो प्रभू आमच्या सर्व अस्वस्थतेतून, आमच्या सर्व गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी तयार आहे. म्हणून आजच्या वचनातून आपण एक उत्तेजन घेऊया. आमच्या अंतःकरणाला आपण अस्वस्थ न होता आम्हाला आमच्या प्रभूच्या हाती आमच्या अंतःकरणाला देऊया आणि आमच्या अंतःकरणामध्ये प्रभूला आमंत्रित करूया, जेणेकरून आमच्या प्रत्येक गोष्टीतून तो प्रभू आम्हाला बाहेर काढेल. पुन्हा एकदा प्रभू ही वचनं आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो पिता, तुझी स्तुती करतो. या वचनाबद्दल आम्ही तुझ्या आभार उपकार स्तुती करतो. होय परमेश्वरा, जे प्रसंग आम्ही ऐकले प्रियानो, त्या प्रत्येक प्रसंगामध्ये प्रभू कदाचित आमचं अंतःकरण अस्वस्थ होतं, आम्हाला समजत नाही प्रभू, परंतु या सर्व वचनातून आम्हाला एकच गोष्ट दिसते प्रभू, की तू आमची काळजी घेतो. तुला आमची काळजी आहे. या वचनातून आम्हाला प्रभू तू प्रेरणा आणि उत्तेजन दिलंस परमेश्वरा, आणि आमच्या अंतःकरणाला स्वस्थ न होता आम्ही तुझ्याकडे आमची दृष्टी लावण्यासाठी तुझी कृपा आम्हाला तू दे. तुला धन्यवाद देतो पिता, तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद.